सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बघा, गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे चैत्र नवरात्र। तर प्रत्येकाच्या घरातच चैत्र नवरात्र साजरी केली जाते असं नाहीये, कारण आपण शारदीय नवरात्रीला भरपूर आपले महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्री देखील साजरी केली जाते। आणि काही काही ठिकाणी चैत्र नवरात्रीमध्ये देखील घट बसवतात। आता कोणाकोणाच्या घरात बसवत असतील, कोणाकोणाच्या घरात बसवत नसतील। जर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही मंगल कलश स्थापित केला नसेल आणि अगोदरपासून मंगल कलश असेल, त्यांच्यासाठी नाहीये, जे नव्याने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले स्वामी भक्त सेवेकरी व त्यांनी मंगल कलशाची स्थापना केली नाहीये किंवा होता पण आता तो नारळ खराब झाला वगैरे काही कारणास्तव तुम्ही मंगल कलश काढला होता आणि तुम्हाला नव्याने मंगल कलशाची स्थापना करायची, त्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे चैत्र नवरात्र म्हणजेच 30 तारखेला पाडव्या दिवशी तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। तर ती मंगल कलशाची स्थापना कशा पद्धतीने करायची व कशी करायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे। बघा, एकतर मंगल कलश कशासाठी स्थापित करायचा, आपल्या घरामध्ये आपल्या आयु आरोग्य चांगलं राहावं, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहावं, प्रत्येक व्यक्तीने यशाच्या पायऱ्या चढाव्या, कधीही त्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये कोणते अडथळे येऊ नये, आयु आरोग्य आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं चांगलं राहावं आणि आपली जी लक्ष्मी आहे, प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी, यासाठी माता लक्ष्मीची आपल्याला या दिवशी सेवा करायची असते। म्हणजेच मंगल कलशाची आपल्या घरामध्ये स्थापना करायची असते आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश हवाच आहे। कारण असं म्हटलं जातं की ज्या वेळेस एखाद्या आपल्या घरातील व्यक्तीच्यावर वाईट प्रसंग ओढवतो, म्हणजे काहीतरी संकट येणार असतं, तर ते संकट आपल्या घरावरचा, आपल्या घरातील व्यक्तीवरती जे संकट प्रसंग ओढवणार होता तो नारळ आपल्यावरती घेतो, म्हणजे माता लक्ष्मी ते आपल्या पोटात घेत असते। म्हणजे आपल्या नारळावरती, म्हणजे नारळाला तडा वगैरे जातो बघा, कलशावरच्या नारळावर अचानक तडा जातो, अचानक तो सडतो, अचानक नारळ सुकून जातो। तर अशा वेळेस समजून जायचं, कारण पाणी तर खूप भरलेलं होतं आणि अचानक तो नारळ सुकून गेला किंवा नारळाला तडा गेला किंवा नारळ अचानक सडला व त्याच्यातून वास यायला लागला, समजून जायचं जे घरावरती संकट होतं ते नारळाने आपल्यावरती घेतलेलं आहे। त्यामुळे मंगल कलश आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये स्थापित असायलाच हवा। आता मंगल कलश कशा पद्धतीने स्थापित करायचा आहे बघा। आता तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे अशा पद्धतीने। साईडला तुम्हाला व्हिडिओ देखील दाखवण्याचा प्रयत्न करते, आणि व्हिडिओ अगोदरचा आहे, आता तुम्हाला मी फक्त समोर सांगते। आता असा तांब्या तुम्हाला घ्यायचा आहे। तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला एक सिक्का आणि एक सुपारी अशा पद्धतीने टाकायची आहे। सुपारी एक आणि एक सिक्का टाकायचा आहे आणि हळदी कुंकू घ्यायचं आहे व हळदी कुंकवाची 5 बोटे तुम्हाला ओढायची आहेत। मग तुम्ही हळदी कुंकवाची 5 बोटी ओढत तुम्ही माता लक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणू शकता। ओम महालक्ष्मी देवे नमः, 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 अशा पद्धतीने खालून वरती तुम्हाला ओढायचे आहेत। खालून वरती तुम्हाला दिसत असेल। नंतर ओम महालक्ष्मी देवे नमः, ओम महालक्ष्मी देवे नमः, थोडंसं ओलं करून घ्या। आता मी ओलं केलेलं नाही, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त दाखवते। ओम महालक्ष्मी देवे नमः, ओम महालक्ष्मी देवे नमः, ओम महालक्ष्मी देवे नमः, अशा पद्धतीने एका साईडला तुम्हाला 5 कुंकवाची व 5 हळदीची बोटे ओढून घ्यायची आहेत आणि दुसऱ्या साईडला, मागच्या साईडला तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे बघा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। थोड्याशा अक्षता याच्यावरती तुम्हाला बरोबर सेंटरला तुम्हाला अक्षता लावायच्या आहेत आणि अक्षता लावल्यानंतर तुमचा हा कलश तयार झालेला आहे। त्याच्यावरती तुम्हाला 5 आंब्याची पानं ठेवायची आहेत। आता पानं नाहीये, तुम्हाला दाखवते, फक्त आंब्याची 5 पानं ठेवायची आहेत आणि हा नारळ आहे, नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला कलशावरती ठेवून द्यायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ कलशावरती ठेवायचा आहे। 5 पानं लावायची आहेत। आता कोणी नारळाला डोळे लावतात, नाक असतं, नाक, डोळे, ओठ आणि नथ देखील घालतात। नंतर तुम्ही गजरा लावायचा आहे आणि अशा पद्धतीने मंगल कलश आपला झालेला आहे। आता मंगल कलश डायरेक्ट ठेवायचा का, तर नाही, मंगल कलशाच्या खाली एक आपली प्लेट असणार आहे। एक प्लेट घ्यायची आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचा आहे। तांदूळ हे खंडित नसावं, तांदूळ हे पूर्ण अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे। तांदूळ घेतल्यानंतर अर्धी प्लेट तांदूळ घ्या, त्याच्यावरती तांदळावरती, आता ही प्लेट आहे समजा, त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे थोडंसं आणि त्याच्यावरती तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे। म्हणजे कलश देखील डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही,
कलशाच्या खाली देखील आपल्याला आसन द्यायचं आहे, तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि कलश आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचा आहे। बघा आता हा जो भाग आहे, हा जो तोंडाचा भाग आहे तो आहे भगवान विष्णूंचा आणि हा जो गळ्याचा भाग आहे तो भगवान शिवांचा आहे आणि हे पोट आहे, पोटात पाणी भरलेलं आहे। आता हा भाग म्हणजेच अर्थात जलदेवतांचा आहे आणि जो खालचा भाग आहे तो भगवान विष्णूंचा आहे। अशा पद्धतीने या मंगल कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये सगळ्यांच्या आयुष्याचं मंगल व्हावं, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं, प्रत्येकाच्या कोणाच्या जीवनात कोणती संकट येऊ नये यासाठी आपल्याला या मंगल कलशाची स्थापना करायची आहे। आणि चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा म्हणजेच या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि जरी तुमच्या घरामध्ये मंगल कलश असेल तर तुम्ही नक्कीच मंगल कलशातील पाणी बदलायचं। आता ह्याच्यातील पाणी कधी बदलायचं, पानं कधी बदलायची, नारळ खराब झाला तर काय करायचं हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते। बघा आता मंगल कलश आपण कसा बसवायचा ते तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं, पण आता याच्यातलं पाणी बदलायचं आहे। आता आपल्या कुलदेवीचा वार कोणता आहे, मंगळवार किंवा शुक्रवार, यापैकी दोन्हीतला एक वार तुम्ही निवडायचा आहे। आता समजा तुम्ही मंगळवार निवडलेला आहे तर दर मंगळवारी आठवड्यातून एकदा तुम्हाला पाणी बदलायचं आहे। तुमची इच्छा आहे 2-3 दिवसात तुम्ही पाणी बदलणार आहे, चेंज करणार आहे, तुम्ही चेंज करू शकता। आता हे पाणी तुम्हाला तुमच्या तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडामध्ये तुम्हाला टाकायचं आहे, कारण हे एक प्रकारे पाणी उष्टवलेलं असतं, त्यामुळे तुळशीत हे पाणी टाकायचं नाही, तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही टाकायचं आहे। याच्यातलं पाणी तुम्ही टॉयलेट बाथरूम सोडून सगळ्या घरामध्ये जरी शिंपडलं तरी देखील निगेटिव्हिटी नाहीशी होते व निगेटिव्हिटी आपल्या घरात जी काही नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन सकारात्मक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये येण्यास मदत होत असते। त्याच पद्धतीने पानं देखील आठवड्यातून एकदा तुम्ही चेंज करायचे। मग तुम्ही आंब्याची देखील पाने याला लावू शकता आणि तुम्हाला जमत असतील तर तुम्ही नागवेलीची म्हणजेच खाऊची पानं देखील याला लावू शकता। आठवड्यातून एकदा तरी तुम्हाला पानं चेंज करायचे आहेत। तुम्हाला पानं नसतील लावायची, आंब्याची पानं असतील तर ती तर लावा, म्हणजे कसं प्रसन्न वाटतं, मग कलशाकडे बघून देखील आपल्याला प्रसन्न वाटायला हवं। रोज आपण धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा करायचीच आहे मंगल कलशाची, कारण आपल्या कुलदेवीचं स्मरण आहे, एक प्रकारे कुलदेवीची स्थापना म्हणजे मंगल कलशाची स्थापना आहे ती आणि कुलदेवीला स्मरून आपण त्या मंगल कलशाची स्थापना करत आहोत। आणि गजरा आठवड्यातून एकदा तरी गजरा किंवा फूल आपल्या देवी आईला आपल्याला आई भगवतीला समर्पित करायचं आहे। अशा पद्धतीने मंगल कलशाची तुम्हाला स्थापना करायची आहे। प्रत्येकाने करा, ज्यांच्या घरामध्ये मंगल कलश आहे त्यांच्या घरामध्ये आयु आरोग्य धन संपत्ती सगळं काही भरभरून आहे आणि जरी काही संकट येणार असतील तर ते मंगल कलश आपल्या अंगावरती घेतो, आपल्यावरती घेतो। आणि बघा सतत कधी कधी असं होतं की आपण नारळ ठेवतो, आता आज नारळ ठेवला 2 दिवसांनी परत लगेच तडा जातो, दुसरा नारळ बदल परत लगेच तडा जातो किंवा आठवड्याला तडा जातो नारळाला। तर अशा वेळेस समजून जायचं की घरामध्ये खूप नकारात्मकता आहे, निगेटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये आहेत आणि काहीतरी जे संकट आहे ते आपल्यावरती येऊ इच्छित आहे, ते संकट आपल्यावरती येणार आहे, पण देवीने आईने आपल्यावरती घेतलेला आहे, म्हणजे नारळाने आपल्यावरती घेतलेला आहे आणि तो नारळ आपल्याला चेंज करत राहायचा आहे। नाहीतर काय होतं, एखादी व्यक्ती अशी असते की भीते सारखाच तडा जातो, काहीतरी असेल मग मंगल कलश ठेवायलाच नको, असं नाही करायचं। नारळ चेंज करायचा आणि दुसरा ठेवायचा, यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहतं। त्याच पद्धतीने घरातील ज्या व्यक्तींवरती हे संकट येणार ती संकट देखील येत नाहीत, कारण माता लक्ष्मी आपली आई भगवती स्वतः आपलं रक्षण करत असते, आपल्या लेकरांचं रक्षण करत असते। त्यामुळे नक्कीच या चैत्र नवरात्रीत ज्यांच्या घरी मंगल कलश नाही त्यांनी मंगल कलशाची स्थापना करायला अजिबात विसरायचं नाहीये। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या काही शंका असतील मंगल कलशाविषयी तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका। पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या मी रुजू करते। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।